तो विषय भोगी ना स्वये त्यागी, तो अदृश्याच्या निज विभागी, लावूनी देहाच्या अंगी परब्रह्मयोगी विचरत. देह देवे पालखी माझी चढे, अथवा विष्टे माझी पडे, ते दोहीचे सुख दुःख त्याकडे, मी म्हणून पुढे कदा नरी घे. देही असूनी नाही अहंकृती, देही असूनी नाही गृहासक्ती, शेखी लोका माझी लौकिक स्थिती, सुखी वर्तती लोकांसरीसे. त्यासी स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणजे माझा पिता, शिष्य म्हणती गुरुतत्वता, तो त्याहुनी परता त्या माझी वर्ते. ऐशिया पूर्ण प्रतिती, आचरोनी दावी भक्ती, हरी भजावा सर्वांभूती, हेची शिष्याप्रती उपदेशी. ही सद्गुरूंची निजलक्षणे, पंडिता न कळती ज्ञातेपणे, पूर्णानुभवी जाणती खुणे, इतरांची जाणणे पांगुळे तेथ. त्याचे गुरुत्वाची ओळखन, अंगी निजशांती पूर्ण, हेची सद्गुरुत्वाचे लक्षण, मुख्य भूषण हेची राया. जगी शांती झाली परदेशी, कोठेही ठाव न मिळे तिशी, ते आली सद्गुरु पायांपाशी, सुखवासासी वसावया. या परी सद्गुरु पाशी शांती, स्वये आली सुखवास वस्ती. जेविका माहेरा अंतवती, स्वानंदे क्रीडती कन्या जैशी, जाणोनी वेदशास्त्र निश्चिती, जो न मिरविका व्युत्पत्ती, ज्यासी अपरोक्ष पूर्ण शांती, तो सद्गुरुमूर्ती निश्चय राया. जणी श्रोते कोपती येथ, म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ, निष्णात या पदांचा अर्थ, काढिता तेथ स्फुरले हो. हे माझे गाठीची नवे युक्ती, सद्गुरु आपण आपुली स्थिती, बोलवी तसे ग्रंथार्थी, पदापदार्थी साधुनी. तरी सद्गुरूंची लक्षणे, न वर्णविती अगाधपणे, वेद वेडावले मुकेपणे, तेथे माझे बोलणे सरे केवी. येथ आश्चर्य कैसे देखा, श्री भागवत देश भाका, परमार्थो साधिला नेटका, तुष्टला निज सखा जनार्दन स्वामी. एका जनार्दना शरण, ज्याची जे होय कृपा परिपूर्ण, त्या देही असता देहबंधन, नातळे जाण गुरुभक्ता. अर्थात तो विषयांची आसक्ती धरत नाही, त्यागही करीत नाही, प्रारब्धानुसार जे घडेल ते घडू देतो. मनाने मात्र ब्रह्मचिंतनात मग्न असतो. देह पालखीत बसला किंवा घाणीत पडला तरी त्याला मीपणाने त्याचे सुख दुःख वाटत नाही. देहात असूनही त्याला त्याचा अहंकार नसतो व घराचीही आसक्ती नसते. व्यवहारात लौकिक स्थितीला अनुसरून तो लोकांप्रमाणेच वागतो. त्याची पत्नी त्याला पती म्हणते, पुत्र त्याला पिता म्हणतो, शिष्य त्याला आपला गुरु म्हणतात, पण तो त्यांच्यात राहूनही अलिप्त असतो. पूर्ण प्रतीतीने तो ईश्वराची भक्ती करतो आणि सर्व प्राणी मात्रात हरीची भक्ती करावी असाच उपदेश शिष्यांना करतो. सद्गुरूंची ही लक्षणे पंडितांना त्यांच्या अभिमानामुळे कळत नाहीत. जे खरे अनुभवी असतात तेच सद्गुरूंची खूण ओळखतात. इतरांचे ज्ञान तेथे कुंठित होते. पूर्ण शांती हेच सद्गुरुत्वाचे मुख्य लक्षण व मुख्य भूषण आहे. ह्या जगात शांतीला कोठेही आधार मिळाला नाही, म्हणून ती सद्गुरूच्या पायापाशी सुखाने राहावयास आली. कन्या माहेरी आल्यावर जशी आनंदात राहते, त्याप्रमाणे शांती सद्गुरूजवळ सुखाने राहते. सद्गुरूला वेद व शास्त्रे यांचे निश्चित ज्ञान असते, पण तो आपले पांडित्य दाखवित नाही. असा जो पूर्ण शांतीचा अनुभव घेतो तोच सद्गुरू होय. हे राजा, हे तू निश्चित जाण. एकनाथ महाराज श्रोत्यांना म्हणतात, तुम्ही रागवाल आणि म्हणाल, हा ग्रंथ मी उगाच वाढवला, पण मी काय करणार. श्लोकांमध्ये निष्णात असे जे पद आहे त्याचा अर्थ सांगताना हे वर्णन स्फुरते. पण ही माझी युक्ती नव्हे, सद्गुरूच माझ्याकडून त्यांची स्थिती वदवित आहेत. तथापि सद्गुरूंची लक्षणे अगाध आहेत. वेदही तेथे मौनी झाले. तेथे मी कसा पुरा पडणार. पण येथे आश्चर्य कसे आहे ते पहा. श्रीमद भागवतातील परमार्थ ह्या देशभाषेने नेटका सांगता आला, त्यामुळे निजसखा जनार्दन स्वामी संतुष्ट झाला. हा एकनाथ जनार्दन स्वामींना शरण आहे. गुरूंची ज्यावर पूर्ण कृपा होते तो देहामध्ये असला तरी त्याला देहबंधन नसते. तत्र भागवतान धर्मान शिष्ये गुरात्मदैवता
अमाययानुवृत्त्या येत्सु शेतात्मत्मदो हरी. अर्थात गुरुला शरण आल्यावर शिष्याने गुरुला आत्मा व दैवत मानावे. निष्कपट सेवेने भागवत धर्म शिकावे. म्हणजे आत्मरूप असणारा व उपासकांना आत्मस्वरूप करणारा हरितृप्त होईल. ज्याचे सेविता निजचरण देहीन बाधी देहबंधन त्यासी जाहलिया अनन्य शरण ते अगाध कोण हे न कळे न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. या लागी सद्गुरु भक्ती बोलेली ग्रंथी शिष्य हितार्थ या लागी पूर्ण सद्गुरु पाशी अनन्य शरण होता त्यासी तो सद्भावे निववी शिष्याशी निजबोधेसी यथार्थ. सद्गुरु स्थितीचे निरूपण राया सांगितले संपूर्ण आता शिष्याचे लक्षण सावधान अवधारी. वरी वरी दिसती सात्विक भीतरी विकल्पी शिष्य एक एक केवळ दांभिक एक ज्ञान ठक अधिधूर्त एक ते केवळ प्रतिष्ठा काम एकासी पूज्यतेचे संभ्रम एकासी जाणीवेचा आक्रम एकाचे पोटी भ्रम महासिद्धीचा एक वाग्वादी वाजट एक अतिशयसी कर्मठ एक केवळ कर्मनष्ट आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमाने एका आवडे वायुधारण एका आसन जयाभिमान एकाचे संशयी मन विश्वासपूर्ण दृढ नाही एका आदरे उपदेशू घेती मग होये नवे विकल्प चित्ती. ऐशा अनेक शिष्यपंक्ती ते जाण निश्चिती माईक आता जे का अमाईक. शोधी सत्वाचे सात्विक मुख्य परमार्था साधक जे अवंचक सर्वस्वे जे गुरुचरणाचे अंकिले जे गुरुवाक्या जीवे विकले सद्गुरु लागी वहिले सर्वस्व आपुले ओवाळीती. जो सद्गुरूंच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी जो गुरु आज्ञे बाहेरी तिळवरी हो न शके. सद्गुरु ते मनुष्य बुद्धी पाहोची नेणे जो त्रिशुद्धी सेवे लागी निरवधी हर्षानंदी तत्पर निज भावार्थे सादर सेवे लागी अति तत्पर शरीर आठही प्रहर अनुमात्र वंचिना. अर्थात प्रबुद्ध ऋषी म्हणाले गुरुचरणांचे सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्राप्त होत नाही. त्याला अनन्य शरण झाल्यावर अगाध ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो हे कळत नाही. सद्गुरूची भक्ती केल्याशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही. म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथात गुरुभक्ती सांगितली आहे. गुरुला अनन्य शरण झाले असता तो सद्भावनेने शिष्याला शांती देतो आणि आत्मबोधाने पूर्ण सुखी करतो. राजा, मी सद्गुरूची लक्षणे त्याची स्थिती पूर्णपणे सांगितली. आता तू सावधान चित्ताने शिष्याचे लक्षण ऐक. काही शिष्य दिसायला सात्विक दिसतात पण मोठे संशयी व दांभिक असतात. कोणी अतिधूर्त ठकवून ज्ञान संपादन करतात. कुणाला प्रतिष्ठा हवी असते, कुणाला लोकांनी आपल्याला पूज्य मानावे असे वाटते, कुणाला ज्ञातेपणाचा अभिमान असतो तर कुणाला महासिद्धी हव्या असतात. कुणी नुसते वादविवाद करणारे असतात, कुणी फार कर्मठ असतात तर कुणी ब्रह्मनिष्ठपणाच्या भ्रमाने नित्य कर्मापासून भ्रष्ट होतात. कुणाला प्राणायाम आवडतो, कित्येकांना आसनजयाचा अभिमान असतो तर कित्येक फार संशयी असतात, त्यांना कशावरच विश्वास नसतो. कित्येक मोठ्या आदराने गुरुपदेश घेतात पण त्यांच्या मनात विकल्प असतोच. शिष्याचे असे अनेक प्रकार आहेत पण ते सर्व ढोंगी असतात. आता निष्कपट शुद्ध सत्वगुणी असतात. मुख्य परमार्थाची साधना करणारे न फसवणारे व सद्गुरु चरणांना शरण असतात. गुरुवाक्याला मनाने विकून घेतलेले व आपले सर्वस्व सद्गुरूंवरून ओवाळून टाकणारे असे काही शिष्य असतात. जो शिष्य सद्गुरूंच्या शब्दावर जीवाची कुरवंडी करतो, गुरुच्या आज्ञेबाहेर तीळभरही जात नाही, सद्गुरूला मनुष्यबुद्धीने पाहणे ज्याला ठाऊक नाही आणि जो गुरुसेवेसाठी खरोखर हर्षाने तत्पर असतो आणि आठही प्रहर गुरुसेवा करण्यात अणुमात्रही कमी करत नाही. उंच अथवा नीच काम म्हणून येणे मनोधर्म गौण करोनी नित्यकर्म
माने उत्तमोत्तम गुरुसेवा, सेवे लागी निष्कपट, नित्य निज भावे चोखट, जव जव सेवा पडे सदट, तव तव उद्भट उल्हासू. सत्शिष्य असत्शिष्य सद्भाव, सद्गुरुसी सारखेची पहा हो, ज्याचे हृदयी जैसा भाव, तैसे पहा हो फळभोग. भावेषु विद्यते देवो, हा उपदेशी मुख्य निर्वाहो. आपुला आपण या भावो, फळभोग पहा हो भोगवी. चुकवावया मृत्यूचे आठावो, जाणीवे जाणीता निज भावो. हिरण्यकशिपो नाडला पहा हो, संधी साधोनी देवो निर्दळी त्यासी. तेथेची प्रल्हादाचा भावो, मज रक्षिता देवाधिदेवो. त्यासी साक्षेपे मारिता रावो, मरणची वावो भावार्थी केले. परमार्थी जे जाणपण, ते जाणावी नागवण. या लागे सद्भावे जो संपूर्ण, तो जन्म मरण छेदकू. मी शिष्य परीक्षकू ज्ञाता, हे सद्गुरुसी नाही अहंता. तेथे जैसी त्याची भावार्थता, तैशा तैशा अर्था तो पावे. हे असो सत्शिष्याचा सद्भावो, राया अभिनव कैसा पहा हो. गुरु ब्रह्म ऐक्य भावो, निज निर्वाहो निष्टंक. माझ्या इंद्रियवृत्ती चाळिता, सद्गुरु निजात्मा मजा अंतवता. बाह्य सेवे लागी सर्वथा, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी. सद्गुरु चरणी आपण, चित्तवित्त जीवितेसी पूर्ण. करोनी घाली आत्मार्पण, सर्वस्वे संपूर्ण सर्व भावे. तेथे संतुष्टला स्वामी पूर्ण, तोही सर्वस्वेसी भुलून. आवडी निजांगे आपण, सेवका अधीन स्वामी होय. आत्मार्पण करिता बळी, द्वारी द्वारपाळ झाला वनमाळी. ऐसी भजन भावाची नवाळी, सेवकाजवळी स्वामी तिष्ठे. एवढी ये आघात प्रीती, उत्तम भक्त स्वये पावती. भाळ्या भोळ्या हेच स्थिती, कैशारिती आतुडे. याची लागे सद्गुरुपाशी, शरण रिखावे सर्वस्वेशी. तो संतोषनिया शिष्याशी, भजन धर्मासी उपदेशी. अर्थात हे काम माझ्या योग्यतेचे आहे किंवा माझ्यापेक्षा नीच आहे असे ज्याला वाटत नाही, व जो गुरुसेवेपुढे नित्यकर्म गौण मानतो, मोठ्या श्रद्धेने जो गुरुसन्निध राहतो आणि जास्त कष्टाची सेवा असेल तर त्याचा उल्हास वाढतो, अशा प्रकारचे चांगले शिष्य व पूर्वी सांगितलेले कपटी शिष्य हे गुरुला सारखेच वाटतात. पण ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फलाचा लाभ होतो. भावेषु विद्यते देव, हा जेथे भाव तेथे देव, हाच न्याय उपदेशालाही लागू आहे. प्रत्येकाला त्याच्या भावनेप्रमाणे फल मिळते. हिरण्यकशिपूने मृत्यू टाळण्यासाठी आपल्या भावनेप्रमाणे प्रयत्न केला, पण त्यातच तो फसला. संधी साधून देवाने त्याचा घात केला. पण त्याच्या उलट माझे रक्षण करणारा देवाधिदेव आहे असा प्रल्हादाचा भाव होता. म्हणून त्याला मारण्यासाठी बापाने कितीही प्रयत्न केले तरी ते फुकट गेले. परमार्थात मी ज्ञानी हा अभिमान घातक असतो. जो पूर्ण सद्भाव धरतो तोच जन्ममरणाचा छेद करतो. गुरुलाही मी ज्ञाता, मी शिष्याची परीक्षा बघतो अशी अहंता नसते. त्यामुळे शिष्याला भावनेप्रमाणे फळ मिळते. चांगल्या शिष्याचा सद्भाव कसा असतो तो पहा. गुरु आणि ब्रह्म यांचा ऐक्यभाव हेच त्यांचे जीवन असते. माझा आत्मा हा सद्गुरु आतून प्रेरणा देतो, तो माझ्या हृदयात आहे आणि मी बाह्य सेवा करावी यासाठी समोर देहधारी सद्गुरु आहे असे तो मानतो. तो पूर्ण भावनेने चित्त, वित्त आणि जीवित हे एकरूप करून सर्वस्वाने सद्गुरुचरणी अर्पण होतो. त्यामुळे पूर्ण संतुष्ट झालेला स्वामी त्यांच्या प्रेमामुळे स्वतःच्या अंगाने शिष्याच्या स्वाधीन होतो. बळीने आत्मसमर्पण केले तेव्हा स्वतः विष्णू त्याचा द्वारपाल झाला. भक्तिभावाची अपूर्वता अशी आहे की सेवकाजवळ स्वामी तिष्ठत राहतो. जे उत्तम भक्त असतात ते स्वतःच अशा गाढ प्रीतीला प्राप्त होतात. पण भोळ्या भाविक लोकांना ही योग्यता कशी येते? त्यांनीही सद्गुरूला सर्वस्वानी शरण जावे, म्हणजे तो संतुष्ट होतो
आणि भक्ती मार्गाचा उपदेश करतो.